एक 32 वर्षाचा तरुण, ज्याच्यामुळे एका देशाच्या पंतप्रधानाला राजीनामा द्यावा लागला व देशातून पलायन करावे लागले. बांगलादेशात आरक्षण विरोधात विद्यार्थी 2018 पासून आंदोलन करत आहे. पण यावेळी मोठी हिंसा झाली. हिंसेचे लोण संपूर्ण देशभरात पोहोचले. या आंदोलनापुढे शेख हसीना सरकारला झुकावे लागले. एका विद्यार्थ्याने हे आंदोलन घडवून आणले. नाहिद इस्लाम असे त्याचे नाव आहे. कोण आहे तो? त्याने हे आंदोलन घडवून आणण्यामागील कारण तरी काय? चला पाहूया तर मग. आरक्षणाच्या आगीत बांगलादेश गेल्या 1 महिन्याहून अधिक काळापासून होरपळत आहे. नाहिद इस्लाम या आंदोलनाचा चेहरा ठरला. त्याने या आंदोलनाचे नेतृत्व केले. त्याच्या उग्र आंदोलनामुळे शेख हसीना या सत्तेबाहेर गेल्या. या विद्यार्थी आंदोलनाचे 156 आयोजक आहेत. नाहिद इस्लाम याने या 4 ऑगस्ट रोजी संपूर्ण असहयोग आंदोलनाची हाक दिली होती. या कालावधीत सरकारसोबत कुठल्या चर्चेस त्याने नकार दिला. देशात आणीबाणी लागू करण्यास विरोध केला. अखेर हतबल झालेल्या शेख हसीना आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागला. आहे कोण हा नाहिद इस्लाम? नाहिद इस्लाम वय 32 हा ढाका विद्यापीठातील एक विद्यार्थी आहे. त्याच्या नेतृत्वात बांगलादेशातील तरुणांनी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारविरोधात उग्र आंदोलन केले. या आंदोलनात देशभरातील 10,000हून अधिक तरुण सहभागी झाले आहेत. या आंदोलनाच्या सुरुवातीलाच 19 जुलै 2024 रोजी नाहिदला काही अज्ञात लोकांनी रात्रीच उचलले आणि त्याला मारहाण केली. विद्यार्थी आंदोलनामागे कुणाचा हात आहे, त्यामागील रसद कुणी पुरवली याची विचारणा केली. 21 जुलै रोजी तो पूरब शेल्फ या पुलाच्या खाली बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याला ध्यान मंडी येथील रुग्णालयात उपचाराकरता नेण्यात आले. तेथे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि आंदोलन संपवण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला. पण आंदोलन जास्तच चिघळले. नाहिद हा सर्वसामान्य कुटुंबातील आहे. विद्यापीठात शिकत असताना तो राजकारणाकडे वळाला. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली. अनेक विद्यार्थी त्याच्याकडे आशेने पाहू लागले. त्याच्या विचारांना पाठिंबा मिळाला आणि आज देशात सत्तापालट झाला.